नमस्कार, आप देख रहे हैं रीड पब्लिक न्यूज भारत। तीसरे दिन भी नहीं झुका प्रशासन। कड़कड़ाती ठंड में भूखे प्यासे आदिवासी सड़क पर। एनओसी नहीं तो आंदोलन और उग्र होने का अल्टीमेट। चंद्रपुर सिनाला पुनर्वसन क्षेत्र में स्थित पवित्र आदिवासी देवस्थान को लेकर चल रहा आदिवासी समाज का आंदोलन आज तीसरे दिन भी पूरी ताकत के साथ जारी है। WCL दुर्गापुर ओपन कास्ट परियोजना कार्यालय के सामने आदिवासी समाज का सब्र अब पूरी तरह टूट चुका है और हालात लगातार विस्फोटक होते जा रहे हैं। कड़ाके की ठंड, खुले आसमान के नीचे रात बिताने को मजबूर महिलाएं, बच्चे, बुजुर्ग और युवा, न पंडाल की व्यवस्था, न पीने के पानी की सुविधा, न भोजन की कोई ठोस व्यवस्था। इसके बावजूद आदिवासी समाज का हौसला टूटने का नाम ही नहीं ले रहा है। आंदोलन स्थल पर मौजूद लोग भूखे प्यासे ठंड से कांपते हुए भी एक ही आवाज में कह रहे हैं कि जब तक देवस्थान स्थल की एनओसी नहीं मिल जाती तब तक आंदोलन एक कदम भी पीछे नहीं हटेंगे। आंदोलनकारियों का कहना है कि वे पिछले 8 से 9 वर्षों से इसी स्थान पर धार्मिक अनुष्ठान, पारंपरिक पूजा पाठ और सामाजिक कार्यक्रम करते आ रहे हैं। यह स्थल केवल जमीन का टुकड़ा नहीं बल्कि आदिवासी समाज की आस्था, पहचान और अस्तित्व का केंद्र है। इसके बावजूद WCL प्रशासन द्वारा लगातार अनदेखी की जा रही है, जिससे समाज में भारी आक्रोश व्याप्त है। आंदोलन का नेतृत्व कर रहे हैं पूर्व आदिवासी महामंत्री तथा ग्राम पंचायत सदस्य सिनाला परमेश्वर बानाजी मड़ावी ने 2 टूक शब्दों में कहा कि अब केवल अनुशासन नहीं, लिखित एनओसी चाहिए। अगर जल्द ही सकारात्मक निर्णय नहीं लिया गया तो आंदोलन को और तेज किया जाएगा और चंद्रपुर जिले के विभिन्न हिस्सों को आदिवासी समाज सड़कों पर उतरेंगे। आंदोलनकारियों ने प्रशासन के चेतावनी दी कि यह ठंड, भूख और बदहाल व्यवस्था के कारण किसी भी प्रकार की अप्रिय घटना होती है तो उसकी संपूर्ण जिम्मेदारी WCL प्रशासन और संबंधित अधिकारियों की होगी। आदिवासी समाज ने जिला कलेक्टर और राज्य सरकार के तत्काल हस्तक्षेप कर देवस्थान स्थल को मान्यता देते हुए एनओसी जारी करने की मांग की है। समाज का साफ कहना है कि एनओसी नहीं तो आंदोलन और उग्र होगा। धन्यवाद। काल 27/1/2026 रोजी आम्ही आंदोलनाला सकाळी 9 वाजता बसलेलो होतो, पण आम्हाला सकाळी 9 वाजतापासून तर रात्रपर्यंत आम्हाला 12 वाजेपर्यंत उत्तर दिलेलं नाही। आम्ही आशा धरून होतो की आमच्या समाजाला, आदिवासी समाजाला स्वतःच्या हक्काची जागा सिनाळ्यामध्ये प्राप्त करून देणार, पण आमच्या पेंडासुद्धा नाकारला आणि आज आम्हाला रस्त्यावर झोपण्याची वेळ आलेली। आम्ही छोटे छोटे बाळ आणि सगळे आमचे संपूर्ण परिवार घेऊन आणि संपूर्ण जनता घेऊन आज आम्ही रस्त्यावर इथे थंडीमध्ये झोपलेलो आहोत, पण तरीसुद्धा कोणत्या पोलीस प्रशासनाचं लक्ष नाही, कोणत्या WCL प्रशासनाचं लक्ष नाही आहे आणि कोणत्या बाहेरच्या आमदार खासदारांचं सुद्धा लक्ष इथं आमच्याकडे आलेलं नाही आहे आणि आम्ही रस्त्यावर बसलेलो आहोत, थंडीमध्ये आकडे आहोत। याच्यानंतर जर आमच्या कोणत्या शरीराला किंवा आमच्या छोट्या बाळाला त्रास झालं याचे पूर्ण साक्षीदार हे पूर्ण बाहेरचे जे अधिकारी लोक आहेत हे आमच्याकडे आज रातोरात येऊन आमचे फोटो काढून घेऊन चालले की आम्ही काय करतो काय नाही। पण आज तुम्ही आजूबाजूचा परिसर बघू शकता, एक पण अधिकारी इथे थांबलेले नाही आहे आणि पण मी पण सांगतो की आता आम्ही तर आता कुठे जाणार नाही, आम्ही इथेच बसणार। जोपर्यंत माझी जागा स्वतःची हक्काची आमच्या आदिवासी समाजाची जागा भेटत नाही तोपर्यंत मी कुठेच जाणार नाही। तुम्हाला जे कारवाई करायची आहे, तुम्हाला जे नियम लागू करायचे, तुम्हाला जे कलमा लागू करायचा आहे तुम्ही लागू करू शकता, पण आता मी तुमच्याकडे येणार होतो आणि बैठका होणार होत्या, पण आता बैठका होणार त्या WCLच्या रोडवर बैठका होणार आणि नंतरच आम्ही जागा घेऊन परत जाणार। आम्ही असे कसे तुम्ही जागा नाही देत तर आम्ही पण बघतो। आज आम्ही तिच्या तसं थंडीत अकडतो आणि तुम्ही जाऊन घरात ब्लँकेट पांघरून झोपून राहिलेले आहे, ते हे आहे प्रशासनाची दुर्लक्ष। म्हणून सगळ्या संपूर्ण आदिवासी समाजाला मी सांगतो की सगळ्यांनी आता एकत्र येऊन यांना धडा शिकवल्याशिवाय आपण शांत बसायचे नाही। जय सेवा, जय भीम, जय आदिवासी, जय गोंडवाना, जय संविधान, जय